मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला परवानगी मिळाली आहे। दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे। मेळाव्याच्या निमित्ताने चाबूक फिरवणार असं राज ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं। त्यामुळे राज ठाकरे कोणाकोणाला टार्गेट करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय। दोन गटात संघर्ष करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला माफ करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। मुंबईतील इस्लाम जिमखाना या ठिकाणी पक्षातर्फे आयोजित इफ्तार पार्टी दरम्यान पवार यांनी हे वक्तव्य केलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नारायण राणेंनी मोठा दावा केलाय। उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केला होता आणि या प्रकरणात आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली होती असा दावा राणेंनी केलाय। तर या प्रकरणात कर्ता करविता हा सचिन वाझे असल्याचा आरोप देखील राणेंनी केला। दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीची तारीख ठरली आहे। या संदर्भात 2 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे। सतीश सालियान यांनी दिशाचा मृत्यू अपघाती नसून बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप याचिकेत केला।